एआय वॉरफेअर आधीच सुरू झाला आहे आणि येणाऱ्या युद्धांमध्ये सैनिक नाही तर अल्गोरिदम्स लढतील. भविष्यातील बॅटलफील्ड हे फिजिकल कमी आणि डिजिटल जास्त असतील, कारण आता अशी ड्रोन्स आहेत जी स्वतः टार्गेट ओळखतात, असे मिसाइल्स आहेत जे हवेतच डिसिजन घेऊ शकतात, आणि सायबर अटॅक्स जे एकही गोळी न झाडता संपूर्ण देशाची इकॉनॉमी ठप्प करू शकतात. एआयचा सर्वात मोठा ऍडव्हान्टेज म्हणजे स्पीड. जर ह्युमन्स निर्णय घ्यायला काही सेकंद लावतात तर मिली सेकंद मध्ये एआय रिॲक्ट करतं. कल्पना करा, एआय ड्रोन स्वाम्स एकत्र अटॅक करत आहेत, ऑटोनॉमस सबमरीन शांतपणे गस्त घालत आहेत, आणि सायबर एआय जे वीज प्रणाली आणि बँकिंग सिस्टमवर डायरेक्टली अटॅक करत आहे. तर तुम्ही विचार करू शकता की डिस्ट्रक्शन कोणत्या लेवलचं असू शकतं. जर एआय ने चुकीच्या माहितीवर प्रतिक्रिया दिली तर एस्कलेशन खूप जास्त वाढू शकते. एआय वॉरफेअर मधला सर्वात मोठा धोका म्हणजे मानवी नियंत्रण कमी होणे. म्हणून भविष्यातील युद्ध हे फक्त आर्मीवर डिपेंड करणार नाहीत, तर ते डेटा, चिप्स आणि ॲडव्हान्स कम्प्युटिंग पॉवरवर डिपेंड करतील.